नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय एबीपी माझा. शेतकऱ्यांच्या संपाला आज काही ठिकाणी हिंसक वळण मिळालेलं आहे. येवल्यामध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त पोलिसांनी या शेतकऱ्यांवर लाठी हल्ला केलाय. ही स्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केलाय. यामध्ये एक जण जखमी झालेला आहे. नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात जवळपास 100 गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. इकडे संतप्त शेतकऱ्यांनी एक ट्रक सुद्धा जाळलेला आहे. त्यामुळे काही काळ या मार्गावरती वाहतूक कोंडी झालेली होती. परिणामी अहमदनगर ते मनमाड महामार्गावरती 2.5 ते 3 तास वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. तर इकडे पुणे ते नाशिक महामार्गावर सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा झाली. नाशिकच्या पिंपळवाडी इथे हा प्रकार घडलेला आहे. त्यानंतर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. इंदापूरमध्ये माधव भंडारींचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. तर नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी टरबुजाचा पुतळा बनवण्यात आला होता. तर दुग्धाभिषेकानंतर तरी मुख्यमंत्री प्रसन्न होतील अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तिकडे अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार संघटनेनं मोर्चा काढला. यावेळी कार्यालयासमोर दूध भाजीपाला फेकून आंदोलन करण्यात आलं. आज शेतकऱ्यांच्या संपामुळे नेमके काय काय परिणाम झालेले आहेत राज्यभर, आपण आकडेवारीवरती एक नजर टाकूया. दिवसभरात 1.5 लाख क्विंटल कांद्याची आवक थांबलेली आहे. 4.5 लाख लिटर दूध पुरवठा थांबलेला आहे. गुजरातला जाणारे भाजीपाल्याचे शेकडो ट्रक शेतकऱ्यांनी रोखून धरले आहेत. संपाचा सर्वाधिक फटका नगर जिल्ह्यात बसलाय. जिल्ह्यातील 20 लाख लिटर दूध पुरवठा रोखला गेलेला आहे. आणि या संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आम्ही जाणून घेतल्या. मला जसं समजतंय तसं शेतीच करतोय आम्ही, पण त्याच्यात काही बदलच झाला नाही. 10 पत्र्याचं घर आहे, त्याच्यात काही म्हणजे बदलच झालेला नाही. पोरांचे शिक्षण आहे, त्याला खर्च आहे, आपले बी त्यांचे बी आपल्यावर हाल होऊ नये असं वाटतं. त्याच्यामुळे शिक्षण करतोय, पण ते शिक्षणाचा खर्च बी हे शेतीतून निघत नाही, काही नाही. पोरांना शिकवता तुम्ही कशासाठी? त्यांनी शेती करावं. त्यांनी शेती आमच्या सारखे आलो होते, त्यांची बी काही शेती करू नका होते गेले आमचं असं नाही. त्याच्याकरता शिकवतोय आपण. यात आमच्या जवळच नोकरदार वर्गाचे बरेचसे लोक राहते. त्यांचे 2-2 ताळाच्या बिल्डिंगी माड्या बांधल्या. त्यांचे पोरं चांगलं शिक्षण घेऊन राहिले. तसे आपल्या पोरांना तसे हेच नाही, सुविधा देत येत नाही, काहीच देत येत नाही. त्यांना 7 वेतन आयोग झाला, पगार वाढले त्यांचे. आपल्या शेतीसाठी काही दिलंच नाही सरकारने. काय दिलं? भाव नाही देत, आहे तोच खर्च निघत नाही. वारकरी आहे आणि शेतकरी पण आहे. तर शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याही मालाला भाव नाही आहे. दुधाला 17 रुपये 18 रुपये भाव आहे. आणि जनावरांची अवस्था अशी 1400 ते 1500 रुपयाचं 50 किलोचं सरकी पेंट हे घ्यावं लागते. काय आठवड्यामधून जर आजारी पडली तर डॉक्टरला 500 रुपये द्यावं तर लागतात आणि दवाखान्याचं औषध 500 रुपये घ्यावं लागतं. आणि मग तेच दूध जर 17 आणि 18 रुपये शेतकऱ्याला जर विकायची पाळी आली तर तुम्ही सांगा कसं काय परवडणार आहे? पोरांना घरी छटाक दूध ठेवत नव्हतो का डेअरीला घालून, जेणेकरून आपला प्रपंच झाला. पण आता ते खेळ बसल्यानंतर आम्ही आमच्या मुलाबाळाला तरी निदान खाऊ घालू. आता या दुधाच्या पैशात तर काही गुजरणच होत नाही. पेंडीचे भाव काय, कडव्याचे भाव काय, कष्ट करून तर भागत नसलं तर उपयोगच नाही ना त्याचा काही. पण असं हे संप असंच जर चाललं तर त्या दुधाचं रोजच खावा करा. हा, मी रोजच खाऊ करू ना. त्याला काही घाबरायचं काही कारण नाही. थोडं खाऊ, अर्ध्या पोटी राहू थोडं, पण मग त्याला पाठिंबा तर द्यावाच लागणार. उद्याचं कल्याण आहे ना आपलं त्याच्यात. आणि राज्यभरात आज अनेक ठिकाणी भाज्यांचे ट्रक रोखले गेले. अनेक ठिकाणी तर उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला सुद्धा रस्त्यावरती फेकून दिला. भाजीपाल्याचं कुठे कुठे नुकसान झालेलं आहे आपण पाहूया.
येवल्यात कांदा टोमॅटोचा चिखल. शिर्डीकडे जाणारा भाजीपाला रोखला. निफाडच्या नैताळ्यात भाज्यांचा खच. पुण्यातल्या वरवंडमध्ये भाजी रस्त्यावर. कोपरगावमध्ये वाहनांची तोडफोड, शेतमाल रस्त्यावर. कोल्हापुरात शेतमाल रस्त्यावर फेकला. पंढरपूरमध्ये भाजीपाला अडवला. आणि आज दिवसभर शेतकऱ्यांची ही जी उद्विग्नता पाहायला मिळाली, त्याच संदर्भात आपल्याला आज माझा विशेषमध्ये चर्चा करायची. नमस्कार, तुम्ही पाहताय माझा विशेष. आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, कारण राज्याचा बळीराजा, लाखोंचा पोशिंदा आज संपकरी झाला. राज्यात तो रस्त्यावरती उतरला. खरं तर भाज्यांचे ढिगारे, दुधाचे पाट हे समृद्धीचं लक्षण मानलं जातं, मात्र आज हेच दृश्य या शेतकऱ्यांची उद्विग्नता अधोरेखित करत होतं. स्वतःच्या हाताने पिकवलेली भाजी, शेतमाल हा शेतकरी ज्यावेळेला रस्त्यावर फेकत होता, लाखो लिटर दूध रस्त्यावरती तो ओतून देत होता. आणि कारण एकच आहे, या बळीराजाचं दुःख कोणाला उमगतच नाहीये. आपली व्यथा मांडून तो थकलाय, पण त्याची खदखद कोणाला कळतच नाहीये. तो उद्विग्न झालाय, संपावर गेलाय. या शेतकऱ्याचे कैरवारी म्हणवणारे आज सत्तेच्या खुर्च्या घेऊन बसलेत, मात्र आसमानी सुलतानी हल्ल्यात शेतकरी पिचलाय. पण तरी सुद्धा त्याचा विचार कुठेच होत नाहीये. शेतीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून बिरुदावली आपण मिरवतो आणि शेतकऱ्यावरती त्याच ठिकाणी संपावर जायची वेळ आलेली आहे. का होतंय असं? या शेतकऱ्याच्या उरातली कळ आपल्याला जाणवत नाहीये, त्याची खदखद सरकारला कळत नाहीये. आपल्याला चर्चा करायची, त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे हे देखील या चर्चेमध्ये आपली मतं मांडतील. त्याचबरोबर पुणतांब्याहून शेतकरी धनंजय जाधव या संपाविषयी आपल्याला सांगणार आहेत. शेतीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक देखील आपले विचार या चर्चेमध्ये मांडतील. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कालिदास अपेट हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अगदी थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील. मला सुरुवातीलाच जायचंय धनंजय जाधव यांच्याकडे. धनंजय जाधव, आजचा दिवसभरामध्ये शेतकऱ्याचं खरंच खूप आक्रमक रूप दिसलंय. सरकारचा जो काही अप्रोच आहे तुमच्या प्रती, सरकार आता तुम्हाला चर्चेसाठी निमंत्रण देते, चर्चा करणार आहात तुम्ही सरकारशी? मुळात आम्हाला सरकारचं अधिकृत असं निमंत्रण कुठलं त्या ठिकाणी मिळालेलं नाही. त्यामुळं त्यांचं निमंत्रण मिळाल्यानंतर त्याच्यावर 100% विचार होईल. मुळात सरकार वारंवार सांगतंय की आम्ही चर्चा करायला तयार आहे, पण तर आमचंही कुठं नाही आहे. चर्चा करायला आम्ही पण तयार आहे. आपल्यासोबत कालिदास अपेट आहेत. कालिदासजी, शेतकरी आपल्या राज्यातला संपावरती गेलेला आहे, म्हणजे जो महाराष्ट्र पुरोगामी शेतकऱ्यांचं राज्य किंवा आपण आपली अर्थव्यवस्था सुद्धा शेती प्रधान असल्याचं म्हणतो, तिथला शेतकरी आज संपावरती जातोय. खरोखरच महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना संपासारख्या हत्याराचा विचार करावा लागणं ही खरंच वाईट गोष्ट आहे. नरेंद्र मोदींनी 2014 साली जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं निवडणुकीमध्ये की मला सत्ता द्या, जर का सत्तेवर भाजपची सत्ता जर का ह्या देशावर आली तर मी उत्पादन खर्च तर शेतकऱ्यांना देणारच आहे,
परंतु उत्पादन खर्चावर नुसता देऊन भागत नाही. शेतकऱ्यांच्या घरी म्हातारी कोतारी माणसं आई वडील असतात, त्यांच्या दवाखान्याचा खर्च करायचा आहे, त्याच्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे लागतात. त्याचबरोबर त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये लहान मुलं शिकायलेली असतात, त्यांच्यासाठी शाळेचा खर्च करायचा असतो, कॉलेजचा खर्च करायचा असतो, फीस भरायची असते, लग्न समारंभ कोर्ट कचेऱ्या अशी काही कामं असतात. म्हणून नुसता उत्पादन खर्च देऊन भागणार नाही, तर उत्पादन खर्च अधिक 50% नफा देतो असं म्हणून नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या 24 सभांमधून सांगितलं. याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि त्या नरेंद्र मोदींनी सत्ता आल्याच्या नंतर 6 फेब्रुवारी 2015ला देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये जी शेतकरी संघटनेची याचिका आहे 376/11 क्रमांकाची, या याचिकेवर शपथपत्र दाखल केलं आणि त्या शपथपत्रात उत्पादन खर्च अधिक 50% नफा देणार नाही अशा पद्धतीचं शपथपत्र दाखल केलं आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. त्याच्यामुळं ज्या अपेक्षेनं सरकार निवडून दिलं होतं त्या अपेक्षेचा भंग झालेला आहे. देवेंद्र फडणवीस गाड्या पुरावे घेऊन भ्रष्टाचाराचे मुंबईमध्ये जात होते, शेतकऱ्यांच्या मागण्या करीत होते, सोयाबीनला भाव मागत होते, कापसाला भाव मागत होते. परंतु तुरीची झालेली जर का विदर्भ मराठवाडा खानदेशातली अवस्था जर बघितली तर देवेंद्र फडणवीसांसारख्या मुख्यमंत्र्यांना या खुर्चीवर बसण्याचा 1 मिनिट अधिकार राहत नाही. आज पैसे मिळत नाही, 24 तासात पैसे द्यायचा बाजार समितीचा कायदा आहे. महिना दीड महिना झाला आमच्या तुरी घातल्यात. माझी तुम्हाला तर अधिक जास्त माहिती असेल की त्यांना हमीभाव नाहीये, इतर अनेक प्रश्न आहेत, वीज मिळत नाहीये, पाणी मिळत नाहीये. आपल्यासोबत संदीप गिड्डे आहेत. संदीप गिड्डे, तुम्ही स्वतः या आंदोलनाच्या ठिकाणी आहात. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत असा मुद्दा मांडला की शेतकरी इतका आक्रमक होत नाही, इतका हिंसक होत नाही, मात्र आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे राजकीय नेते आहेत त्यांच्यामुळे ही हिंसा होते. काही तांत्रिक अडचणींमुळे आपण पोहोचू शकत नाही आहोत. माझा हाच प्रश्न आहे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना. आताच ते चर्चेत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केलेला आहे की काँग्रेस राष्ट्रवादी हे या ठिकाणी हिंसा पसरवत आहेत. नाही, अतिशय बेजबाबदारपणाचं विधान दुर्दैवानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडूनच व्हावं, म्हणजे हे अभिप्रेत नव्हतं. याचं कारण असं की खऱ्या अर्थानं त्यांची जी जबाबदारी आहे गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ती या सरकारमध्ये ती पार पाडली गेलेली नाही. याचं आत्मचिंतन खऱ्या अर्थानं सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी ज्या 2014च्या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान केलं, आमचं खऱ्या अर्थानं काँग्रेस राष्ट्रवादीची परिस्थिती काय झाली होती हेही आपण पाहिलं असेल. महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये झाली त्याहीपेक्षा अधिक मतदान विधानसभेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला झालं होतं. आणि आताच जे आपले बांधव आहेत जे चर्चेमध्ये सहभागी आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोदींवरती प्रचंड विश्वास लोकांनी शेतकऱ्यांनी ठेवला. ते म्हणत होते की 50% त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नफा मिळवून देऊ, हमीभाव अशा तऱ्हेने ठरवून देण्यात येईल की तुम्हाला तुमच्या एकूण उत्पादन खर्चावरती 50% हमीभाव त्या ठिकाणी आम्ही तशा तऱ्हेचा हमीभाव देऊ, नफा मिळेल असा. परंतु ज्या तऱ्हेनं सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की हे देऊ शकत नाही. आता तर राधा मोहन सिंग यांनी सांगितलं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी की नरेंद्र मोदी असं बोललेच नाहीत. म्हणजे हितपर्यंत जर खोटं तुम्ही बोलणार असाल तर शेतकऱ्यांचा विश्वास कसा राहील? देशाच्या पंतप्रधानांवरती, देशाच्या नेतृत्वावरती विश्वास जर ठेवू शकत नसेल तर मग कोणावरती ठेवणार? आणि मग एकंदरच महाराष्ट्रातली जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर यवतमाळमध्ये चाय पे चर्चामध्ये मोदीजींच्या त्या चाय पे चर्चाच्या कार्यक्रमामधून सुरुवात करून घेऊया आपण. आणि 2.5 वर्षामध्ये काय झालं? आज 2.5 वर्षामध्ये हमीभाव कुठल्याही उत्पादनाला मिळालेला नाही, कुठल्याही उत्पादनाला. आणि हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते, विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेला दिंडी काढून मागणी करत होते 6,000चा सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. पाशा पटेलांबरोबर त्या ठिकाणी तशा तऱ्हेची दिंडी काढली होती. आणि सरकारमध्ये आल्यानंतर हमीभाव जसा तऱ्हेनं ठरवला जातो, केंद्र सरकार ठरवतं पण राज्य सरकार त्या ठिकाणी शिफारस करत असते. ती शिफारस 6,000 रुपयाची सोडूनच द्या, 4,100 रुपयाची शिफारस केली. म्हणजे इतका खोटेपणा जर असेल आणि एकूणच संपूर्ण गैरव्यवस्थापन जे झालेलं आहे, तुरीच्या संदर्भात घ्या, इतरही उत्पादनाच्या संदर्भात घ्या, हे लोकांना त्या ठिकाणी पचनी पडत नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण तुम्ही घ्या, त्या ठिकाणी तिप्पटीनं वाढलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या नाकावर टिचून ह्या उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली जाते भारतीय जनता पक्षातर्फे, उत्तर प्रदेशमध्ये एकंदर त्यांची आर्थिक स्थिती उत्तर प्रदेशची महाराष्ट्रापेक्षा फारच वाईट आहे. आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये आत्महत्येचं प्रमाण नगण्य आहे म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेनं.
मग तिथं जर भारतीय जनता पक्षाचं सरकार कर्जमाफी देत असेल आणि महाराष्ट्राच्या मध्ये तोंडाला पानं पुसलं जात आहेत, वेगवेगळी विधानं गडकरी देत आहेत, नंतर देवेंद्र फडणवीस देत आहेत, हे जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शेतकऱ्याचा विश्वासघात करणारं तर आहे, निराशाजनक अशी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच त्या जेव्हा आंदोलनाला शेतकरी उतरतो त्यावेळेला जर त्याचा दोष तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवरती टाकून त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही कोणाला त्या ठिकाणी दुधखोळ समजताय. जो शेतकरी रस्त्यावर आहे त्याला सगळं जाणून आहे की आज त्यांचं जे आंदोलन चाललंय ते सत्तेच्या विरोधात चाललेलं आहे, सरकारच्या विरोधात चाललेलं आहे, कर्जमाफीसाठी चाललेलं आहे. तुम्ही देत नाही, तुमचा अभ्यास संपत नाही आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवर जर दोष टाकणार असाल तर मला असं वाटतं की हे बेजबाबदारपणाचं विधान आहे आणि जे कोणाच्याही पचनी पडणार नाहीये. डॉक्टर बुधाजीराव मुळीक आहेत आपल्यासोबत शेतीतज्ञ. डॉक्टर मुळीक, आता सचिन सावंत यांनी जे सांगितलेलं आहे की सरकारवरचा विश्वासच या शेतकऱ्यांचा उडालेला आहे, सहमत आहात तुम्ही? नाही, एक आहे की त्यांच्या काही मध्ये सहमत आहे मी, पण पहिलं सांगतो तुम्हाला मी, हा कुठल्या सरकार विरोधीपेक्षा हा पद्धती विरोधी शेतकऱ्यांचा संप आहे, सिस्टीम विरोधी आहे बरं का. एक असं आहे की काय शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तर 12-13, 13-14, 14-15, 15-16 हा सरळ दुष्काळ पडला. 15 साली फार मोठ्या प्रमाणात सुरुवातीला गारपीट झाली. मग पीक कर्ज असो किंवा मुदत कर्ज असो, बाग असो किंवा विहीर असो किंवा लिफ्ट असो, देणार कसे तो? 4 वर्षी पगार दिला नाही तर, त्यामुळे आत्महत्या झाला ना मराठवाड्यात. हा एक भाग आहे. दुसरा भाग काय माहितीये का, सरकारकडं द्यायची, आता मला माहित नाही त्यांना काय करायचं आहे खरं. म्हणजे मी तुम्हाला एक थोडं सांगतो की 4 गोष्टी आम्ही 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. 26 जानेवारीला आम्ही एक कर्जमुक्ती अभियान घेतलं होतं आणि त्या 4 गोष्टी मागितल्या होत्या की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, मग राष्ट्रीयकृत बँका असोत, सहकारी बँका असोत, नागरी बँका असोत, पतसंस्था असो, खाजगी सावकार असोत, हे मोकळं करा. तुम्हाला शंका असली तर तुम्हाला जी काही हे लोक शेतकरी ढोंगे आहेत ठीक आहे ना, त्यांच्यावर तुम्ही बाजूला करा ना, तुम्ही तुम्हाला नको कोण म्हटलंय. दुसरं आम्ही काय सांगितलं की शेतीवर नुसतं शेती नाही बरं का, शेती असेल, शेळ्या मेंढ्या असतील, गाई बैल असतील, मासे असतील किंवा विदर्भातले तुमचे आम्ही सिल्क अँड मिल्क म्हणतो तो असेल किंवा त्यांचं साग असेल किंवा मध असेल, तर सर्व उद्योग जो आहे या उद्योगाला तुम्ही उत्पादकाचा आधारित त्याच्या उत्पन्नाला उत्पादनाला तुम्ही किंमत फिक्स करा आणि किंमत फिक्स केली ती कायद्याने द्या आणि त्या अर्थसंकल्पात तरतूद करा तशी. तिसरं आम्ही काय सांगितलं होतं की तुम्ही शेतकऱ्याच्या पती पत्नीला का तो शारीरिक जॉब आहे, 60 वर्षांचं काम करणं कठीण आहे, माझं आव्हान आहे 2 तास जरा कंबरून रानात पात धरून बघा म्हणावं, कंबर ढिली अर्थसंकल्प करणाऱ्याची. मग काय होतंय की आम्ही सांगितलं यांना तुम्ही पेन्शन द्या, तुम्ही ठरवा 2000, 5000, 10000 काय ठरवा तुम्ही द्या त्याला, ती कायद्याने द्या, आम्हाला बिनकायद्याचं काही घ्यायचं नाही. चौथं आम्ही सांगितलं तर काय की ते बरेच वर्ष लावून धरतो आम्ही की जगामध्ये हे होत नाही का, कधी दुष्काळ पडत नाही का, जगामध्ये बर्फ पडत नाही का, जगामध्ये थंडी पडत नाही का, रोग पडत नाही का, तिथं जागतिकीकरण होत नाही. अहो 1920 सालापासून जगातल्या बऱ्याच देशांनी बहुतेक ही आसमानी सुलतानी संकटापासून संरक्षण करण्यासाठी एक त्याला रिस्क मॅनेजमेंट एजन्सी म्हणतात, आम्ही निर्मा योजना होतो ती करा म्हटलं होतं आम्ही. ती केली असती तर सिस्टीमनं शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली असती, सिस्टीमने शेतकऱ्यांची हेल्थची काळजी घेतली असती, अनुदान मुक्त शेती केली असती, ह्यातलं काहीच केलेलं नाही. आता दुसरं एक तुम्हाला सांगतो मी, या 2 वर्षात फक्त म्हणजे मार्च 15 ते 2016 पर्यंत, मार्च 2016 मध्ये 1,11,008 कोटीचं कर्ज तुम्ही फक्त माफ केलं उद्योगाचं. त्यात महाराष्ट्रातील उद्योग आहेत. अरे बिर्लाचं कर्ज माफ केलं तुम्ही काय सांगताय आम्हाला? हे का तर एक कायदा आहे, शेतीला कायदा नाही बरं का दुर्दैवानं. कायदा आहे म्हणून ते 1 रुपयानं ज्वारी, 2 रुपयानं गहू आणि 3 रुपयाने तांदूळ, कायदा आहे ना, कायदा म्हणून जमिनी अक्वायर करतायत. तसं कायदा नाही आहे, तर कायदा नसल्यामुळे काय अडचण आली माहिती शेतकऱ्यांची की त्याला मिळत काहीच नाहीये. मग आम्ही काय म्हटलंय की अवका अकाउंट आहे, तुमच्या माहिती करता असावं, एक अकाउंट आहे अवकाचा, नंतर तुम्ही AUCA असं आहे, तर त्यात असं आहे की सगळं जे वसूल होत नाही कर त्यात ट्रान्सफर करतात आणि त्यात ट्रान्सफर केलं की ते राईट ऑफ झालं. आता राईट ऑफ कसं होतं? तुम्ही हे जे सगळे मुद्दे म्हणताय, थोडक्यात या सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आहे, त्यांच्याकडे धोरणाचा अभाव आहे आणि त्यातच आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की हा सगळा हिंसेचा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा डाव आहे. आपल्याला सरकारचे प्रतिनिधी जे आहेत आपल्यासोबत राम कदम, त्यांच्याकडनं उत्तर घ्यायचं. एक छोटासा ब्रेक नंतर राम कदम यांच्याकडे जाणार आहोत, त्याचबरोबर इतरही आपले मान्यवर आहेत आणि सुप्रिया सुळे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपण ब्रेक नंतर त्यांच्याकडे जायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. सरकारवरती ब्रेकपूर्वीच्या चर्चेमध्ये अनेक आरोप लावलेले आहेत. मला राम कदम यांच्याकडनं त्याचं उत्तर घ्यायचंच. मात्र सुप्रिया सुळे आता चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत असं म्हटलं की या ठिकाणी हिंसा हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डाव आहे. तुमचं काय मत त्याच्याबद्दल? मला अतिशय वाईट आणि दुःख वाटतंय की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना शेतकऱ्याची व्यथा, अडचण, त्याला होणारा त्रास हा त्यांना समजत नाहीये का काय, असा मला खरं तर मनातून प्रश्न पडलाय. हे सरकार अतिशय असंवेदनशील वागतंय आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हा प्रश्न समजून घेण्यापेक्षा, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्यापेक्षा आरोप करण्यात मग्न आहेत. हे खरंच अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्यांची काय मागणी आहे सगळ्या शेतकऱ्यांची? कर्जमाफी, न्याय. आणि सरकार चर्चेला बसायला सातत्याने, एक चर्चा जर काल फिसकटली असेल तर पुन्हाही बसू शकतात. आणि जी गोष्ट ह्याच सरकारच्या एकाच विचाराचं उत्तर प्रदेशला जे सरकार आहे, उत्तर प्रदेशमध्ये जर कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात प्रयत्न ते सरकार करू शकतं तर महाराष्ट्राचं सरकार का करू शकत नाही, याचंच उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने मला द्यावं. राम कदम आहेत आपल्यासोबत. राम कदम, मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेत हे विधान केलेलं आहे की संपा आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव. कशाच्या बेसिसवरती त्यांनी हे विधान केलेलं आहे? कुठून हा शोध लागला त्यांना? नम्रता, मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो. त्याच्या आधी थोडंसं मला सविस्तर या ठिकाणी बोलू द्या. शेतकऱ्यांच्या व्यथा हे अतिशय गंभीर आहेत, ही गोष्ट मला मान्य आहे. पण कधीपासून आहेत हो या? ज्या वेळेस नॅशनल कमिशन शेतकऱ्यांसाठी नेमलं गेलं, प्रोफेसर MS स्वामीनाथन त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी पहिला रिपोर्ट डिसेंबर 2004 मध्ये मांडला आणि 5वा रिपोर्ट त्यांनी ऑक्टोबर 2006 मध्ये मांडला. त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आहेत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून. मागच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं त्या शिफारसी स्वीकारल्या असत्या तर आज शेतकऱ्यांवर, जे काही छोटे शेतकरी या संपामध्ये भरडले जात आहेत, त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आता आपण पाहू की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस शेतीचा विकास जर, सुप्रियाताई अभ्यासू खासदार आहेत, त्यांना ठाऊक आहे त्यावेळेस उन्हे हा शेतीचा विकास दर होता. 2.5 वर्षाच्या नंतर सुप्रियाताई निश्चितपणे अभिनंदन करतील. सुप्रियाताई, आज शेतीचा विकास दर आज 12.5% आहे. सुप्रियाताई याचं उत्तर देऊ शकतील का की 15 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या तुम्ही विहिरी बनवत होतात त्या वर्षाला 500 आणि 600 विहिरी बनवत होतात, या भाजपच्या सरकारच्या कालखंडामध्ये वर्षाला आम्ही 14,000 शेततळी आम्ही बनवतो आहोत. आता आपण जर तुलना जर केली तर 15 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही मदत काय दिली? तो 6,500 कोटी. 2.5 वर्षामध्ये भाजपच्या सरकारनं जवळपास 12,000 कोटीची मदत केली. म्हणजे 40,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आपण राम कदम, प्रत्येक चर्चेमध्ये ही आकडेवारी समोर येते हो. माझा सरळ प्रश्न आहे की आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावरती हिंसेचा जो आरोप झाला, मुख्यमंत्र्यांनी कशाच्या बेसिसवर हा आरोप केला आहे? नम्रता, नाही, ही आकडेवारी आहे सगळ्यांच्या समोर. माझा मुद्दा आजच्या पत्रकार परिषदेतला आरोप कशाच्या बेसिसवर केला? संपावर बोलतो. संपाची मागणी, बरं ठीक आहे मॅडम, ठीक आहे, 2 मिनिटं. आता संपावर बोलतो. संपाची मागणी किंवा संपाची जी चिथावणी दिली, कधी दिली? ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारलं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारलं, त्याच्यानंतर पराभूत मानसिकतेतून हा संप पुढे आलाय. हा शेतकऱ्यांचा संप नाहीये. हा काही शेतकऱ्यांना पुढे करून हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सांगू इच्छितो, या संपाची जी सुरुवात झालेली आहे ही सुरुवात 3 एप्रिलला झालेली आहे. 3 एप्रिलला या सुरुवात झालेली आहे. धनंजय जाधव हा थेट आरोप केलेला आहे तुमच्यावरती, राजकीय प्रेरित असा हा संप आहे. धनंजय जाधव बोला. मी बोललो नाही, आता आपण मला बोलायला द्यायला पाहिजे. अहो, सगळेजण बोलतील तर कसं होणार? कदम साहेब, हे योग्य ठरणार नाही. राम कदम, मी येते तुमच्याकडे. धनंजय जाधव जे आपल्याकडे पुणतांब्याचे शेतकरी आहेत त्यांना तुमचं म्हणणं पटत नाहीये. काही शेतकऱ्यांना पुढे करून हा राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा
हा पराभवाच्या मानसिकतेतला संपाचा डाव आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला राम कदम, तुमचा मुद्दा लक्षात आला. धनंजय जाधव, धनंजय जाधव, पत्रकार परिषदेमध्ये तयार आहोत. आज दुधाचा विषय तुम्ही काढता, 20 रुपयाचं दूध तुम्ही 50 रुपये म्हणता. द्या ना शेतकऱ्यांना 50 रुपये. दूध डेऱ्या कोणाच्या आहेत? तुमच्याच तर आहेत ना. कुणी अडवलं तुम्हाला? तर त्याच्यामुळे बेसिकली आपल्याला हा मुद्दा समजून घ्यावा लागेल. राम कदम, तुमचा मुद्दा लक्षात आला. विकास जर भाजपच्या कालखंडामध्ये 12.5% आला, जवळपास 12,000 गावं आम्ही दुष्काळमुक्त केली, तर त्याच्यामुळे हे आकडे नाकारता येणार नाहीत. उलट पक्षी शेतकरी मला थोडंसं या ठिकाणी बोलायची संधी द्यावी. आपल्यासोबत संदीप गिड्डे, संदीप गिड्डे बोला. भाव काय दिले ते सांगा. मला आमदार साहेब आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी आज खूप लाजिरवानं या ठिकाणी टीका केली. मी काल आणखीन एका टीव्हीच्या टॉक शो मध्ये होतो, त्यावेळेला मी सांगितलं ही जी संपाची संकल्पना आहे ती मुळात संकल्पना अशी आहे की एखाद्या घरामध्ये टोपलीमध्ये 4 भाकरी असतात आणि घरामध्ये 5 सदस्य असतात. चौघांनी ज्या वेळेला वाटून घेतात, सगळ्यात उपाशी राहते ती शेवटी आई. आणि या संपूर्ण व्यवस्थेमध्ये हा शेतकरी जो आहे ते आईची भूमिका बजावतोय. आणि या ठिकाणी गेली कित्येक वर्ष आई ही उपाशी राहायला लागलेली आहे या व्यवस्थेमधली, आणि म्हणून या ठिकाणी आई संपावर चाललेली आहे. आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी असं म्हटलं की राष्ट्रवादीने काँग्रेसने फूस लावली, तर सगळ्यात मोठा हे आईच्या नैतिकतेवरती घेतलेली शंका आहे. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना मी 24 तासांचा वेळ देतो आणि खुलं आव्हान देतो, 24 तासामध्ये प्रूव्ह करावं त्यांनी की या संपा पाठीमागं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. हे जर प्रूव्ह केलं तर कुठल्याही मागणीशिवाय आम्ही संप मागे घेतो. आणि दुसरं, जर का नाही प्रूव्ह करू शकले ते, तर या ठिकाणी त्यांना सरकारमधून पाय उतार व्हावं लागेल. खुलं आमचं चॅलेंज आहे, चॅलेंज स्वीकारा. 24 तासामध्ये प्रूव्ह करा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या संपाच्या मध्ये पाठीमागं आहे. अशा प्रकारचे आरोप करू नका, शेतकऱ्याच्या नैतिकतेवरती आरोप करू नका. आणखीन चिघळेल हा संप. एक लक्षात घ्या, हा जो संप आहे गेल्या 2-3 दिवसामध्ये आम्ही खरोखर शांतता पूर्ण करणार होतो. 2-3 दिवसामध्ये आपले प्रवक्ते काय म्हणतात, संप करा, आम्हाला काय फरक पडतोय. गडकरी साहेब काय म्हटले, कर्जमाफी विरोधकांनी मागायचीच असते, आम्ही पण मागत होतो, हे पण मागतायत. एक जण साले म्हणतायत, आज मुख्यमंत्री म्हणतायत की राष्ट्रवादीने यांना फूस लावलेले आहे, काँग्रेसने यांना फूस लावलेले आहे. अशा प्रकारचे तुम्ही धादांत शेतकऱ्यावर आरोप करू नका, शेतकरी आणखीन चिडेल. ठीक आहे, सचिन सावंत, तुम्हाला संप थांबवायचा असेल ना, मी तुम्हाला सांगतोय चर्चा करा, सोल्युशन द्या. आउटपुट गिट्टेजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला, तुम्ही हा महत्वाचा मुद्दा मांडला. सचिन सावंत, कारण आमच्यासाठी चुलीत गेलेला आहे. नम्रता, त्यांनी 15 वर्षामध्ये काय केलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही जे निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण करा. ठीक आहे, आपण तुमच्या मुद्द्याचं उत्तर घेऊया, सचिन सावंत, आम्हाला या ठिकाणी तुम्ही आश्वासन. नम्रता, भारतीय जनता पक्ष, बोला सचिन सावंत, बोला. भारतीय जनता पक्षाला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेली आहे. राम कदम, मी येते तुमच्याकडे, वेळ देते मी तुम्हाला. सचिन सावंत, काय देऊ नका, 24 तुम्हाला आता अजूनही पाठीमागं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. बोला सचिन सावंत, बोला. भारतीय जनता पक्षाला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेली आहे. ज्या तऱ्हेनं आता संदीपजींनी सांगितलं की हा जो आरोप आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीवरती नाही आहे, हा आरोप आहे महाराष्ट्रातील अन्नदात्यावरती. जो अन्नदाता आज वाऱ्यावरती सोडला आहे या सरकारमध्ये. आज ज्या तऱ्हेनं किमान हमी भावाची परिस्थिती आहे की ह्याच्यासाठी हा शेतकरी तरसतोय, त्याची आर्थिक क्षमता पूर्णपणे ढासळलेली आहे. हे जे काही आकडेवारी त्या ठिकाणी सांगतायत की आम्ही उणे जो विकास दर होता तो आता 12% पोहोचला, ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कुठलंही तरी योगदान नाही. हा गेल्या वेळेला पाऊस झाला, अगोदर दुष्काळाची परिस्थिती होती. त्यामुळे आज जो त्या ठिकाणी तुम्हाला उपज दिसते, तुरीची जी काही त्या ठिकाणी आज फार मोठ्या विक्रमी उत्पादन आलं, याचं कारण त्या ठिकाणी मान्सून गेल्या वर्षीचा चांगला झाला होता, दुष्काळ त्या ठिकाणी संपला होता. या सरकारनं काय केलेलं आहे, या दुष्काळाच्या नावावरती दुष्काळ जाहीर न करता जो कर तुम्ही तो गोळा करताय त्याचा देखील सदुपयोग तुम्ही जनतेसाठी करत नाही आहात. आज महाराष्ट्राच्या वरती सगळ्यात जास्त पेट्रोल जर महाग असेल तर महाराष्ट्रात आहे. मुंबईत सगळ्यात जास्त देशामध्ये पेट्रोल महाग मिळतंय आणि हे सगळे टॅक्सेस गोळा केले जात आहेत. करोडो रुपये या ठिकाणी ग्राहकांकडनं आणि जनतेकडनं घेतले जात आहेत. ते कुठे जात आहेत, मग त्याचा उपयोग का केला जात नाही? कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तुम्ही तातडीनं पाऊल उचला. महाराष्ट्राची इतकी वाईट परिस्थिती नाही आहे हे शेतकऱ्याला समजतंय, मग तुम्ही करत नाही आहात. तुम्ही त्यांना साले म्हणताय, तुम्ही त्यांना चालतेवा म्हणताय, तुम्ही त्यांच्याकडे पाय धुवून घेताय आणि मग त्यानंतर तुम्ही म्हणताय की काँग्रेस राष्ट्रवादीमुळे हे होतंय. शेतकऱ्याच्या शेतीवरती त्या ठिकाणी पाय द्यायचा
आणि त्यांनी जर त्यावेळेला फणा काढला तर त्याला म्हणायचं की आम्ही त्या ठिकाणी जी त्यांची चुकी आहे. तर मला असं वाटतं की आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. 1.5 वर्ष आहेत तुमच्याकडे, अजून 1.5 वर्ष आहेत, आता तरी सुधारा. सुप्रिया आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जी दुरावस्था झाली आहे ती दूर करा, कर्जमाफी द्या, एवढंच आम्ही म्हणणार आहोत. सुप्रिया सुळे. ज्या शेततळ्यांबद्दल हे सरकार बोलत राहतं त्याच्यावर आम्ही आमच्या मतदारसंघातून त्यांच्या वेबसाईटवर जाण्याचा प्रयत्न केला आहे. ती पूर्ण वेबसाईट कोलॅप्स झाली आहे. अपेक्षित तेवढा निधीही मिळत नाही. त्यांनी जेवढा निधी ठेवला आहे तेवढे शेततळ्याला मिळतही नाही. पहिला हमी भावासाठी आता ते जे नंबर जे देत आहेत, नंबर आंकड़ों से, मला अजून सुषमा स्वराजींचं स्टेटमेंट ऐकतंय की आंकड़ों से पेट नहीं भरता, जब भूक लगती है ना तब पेट में आग होती है, तब धान लगता है. मला हाच प्रश्न आज भारतीय जनता पक्षाला म्हणायचा आहे की आज फक्त नंबरांचा खेळ करतोय. नंबर टाकतात. तो गरीब माणूस, मला खरं सांगा, आपण सुसंस्कृत मराठी मध्यमवर्गीय सगळे महाराष्ट्राची संस्कृती ठेवणारे लोक आहोत. एवढं जरी दूध ओतू गेलं तरी आपल्याला काळजाला लागतं. एखादा पोरानी 2 घास जरी वाया घालवले तर ती आई म्हणते नाही उष्ट टाकायचं नाही. तुम्ही विचार करता जेव्हा जो कांदा जाळतो, हे इतिहासात महाराष्ट्राच्यात कधी झालेलं नाही. दूध ओतून दिलं. मला आठवतं आमच्या काळात राजू शेट्टींच्या एका सगळ्या लोकांनी साताऱ्याच्या रस्त्यावर दूध ओतून दिलं होतं. मला स्वतःला रात्रभर झोप आली नव्हती, कारण का अन्नाला देव मानणारे आपण लोक आहोत. आज जी परिस्थिती आज रस्त्यावर दिसते, हा सुसंस्कृत भारतीय माणूस अन्नाला देव मानतो. तो जर ही करत असेल तर ह्या गोष्टीचा विचार या सरकारने केला पाहिजे. आपण अन्नाची पूजा करणारे लोक आहोत. आणि हा जो शेतकरी आहे तो नंबरनी कदाचित कमी असेल, तुमच्यासाठी वोट बँक नसेल, पण हे सगळं जे भारतीय पक्षाचं राजकारण आहे हे फक्त नंबरांचं आणि इलेक्शनचं आहे. राम कदम उत्तर द्या. करणारा, घाम गाळणारा, उन्हात राबणारा हा शेतकरी आहे, तो आपला अन्नदाता आहे. राम कदम उत्तर द्या. सुप्रियाताई भावनात्मक बोलू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमच्या काळामध्ये काय दिवे लागले ते सांगा. कालिदासजी मी येते तुमच्याकडे. कालिदासजी मी येते. राम कदम. दूध असेल, फळभाज्या असतील, धान्य असेल. बोला राम कदम. नाही, सुप्रियाताईंच्या मताशी मी सहमत आहे. शेतकऱ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी दूध असेल, अन्नधान्य असेल, हे आपल्यासाठी परब्रह्म आहे. आपण मानतो, त्याला देव मानतो, मान्य आहे. रस्त्यावर आज धान्य टाकलं जातं, हे शेतकरी टाकूच शकत नाही. हेच तर आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं, ज्या मागच्या महिन्यामध्ये ज्यांना निवडणुकीला पराभवाला सामोरं जावं लागलं, तो शेतकऱ्याला पुढे करून हा डाव करतोय की काय, ही खरी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांचे जर काही प्रश्न असतील, शेतकऱ्यांची शंका या ठिकाणी शेतकऱ्यांचे जर काही प्रश्न असतील तर संदीप गिड्डे मी तुम्हाला वेळ देते. आपण राम कदमांचा ऐकून घेऊया. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार पॉझिटिव्ह पद्धतीनं सोडवायला तयार आहे. मी खुलं या ठिकाणी आव्हान देतो. एक मिनिट, मी या ठिकाणी खुलं आव्हान काँग्रेसचे प्रवक्ते आणि राष्ट्रवादीच्या नेत्या या दोघांनाही मी या ठिकाणी भाजपच्या वतीनं खुलं आवाहन देतो की उद्या एबीपी महाजानं या ठिकाणी 2 तासाची चर्चा ठेवावी. 2.5 वर्षाच्या कालखंडात भाजप सरकारनं, फडणवीस सरकारनं काय केलं ते मी मांडतो. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी ते ऐकावं आणि त्या दोघांनी म्हणून त्यांनी 15 वर्षात काय केलं तेही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ऐकावं. मी विश्वासानं सांगतो, जे चांगले नेते ते ऐकून घेतल्यानंतर त्यांनाही अभिमान वाटतो. राम कदमजी, हे आव्हान मी स्वीकारला. आव्हान मी स्वीकारला. नेता आहे जो प्रामाणिक 72,000 कोटीची कर्जमाफी या देशामध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक कर्जमाफी काँग्रेस सरकारने दिलेली आहे. एबीपी त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने देखील 6,000 कोटीची कर्जमाफी दिली. एबीपी आज तुमच्यासारखं त्या ठिकाणी काकू केलं बसलो नाही आम्ही. उजळणी सगळ्यांनाच करता येईल. मात्र मुद्दा असा आहे की शेतकऱ्याचा टोमॅटो पायाखाली होतोय, त्याचा लाल चिखल होतोय. शेतामध्ये जो उभा कांदा आहे त्याच्यावरती ट्रॅक्टर फिरवला जातोय. तूर आज वळवाच्या पावसामध्ये भिजतीये, त्याची खरेदी होत नाहीये. हे सुद्धा वास्तवच आहे हो. हे आपल्याला कुठेही दुर्लक्ष करून चालणार नाही. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर या शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्याला जाणून घ्यायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांची खदखद, जे संपकरी झालेले आहेत त्यांची खदखद ही सरकारला कळत नाहीये का? कालिदास अपेटत आपल्या सोबत आणि आता ही राजकीय मंडळी ज्या वेळेला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होती त्यांना काही मुद्दा मांडायचा होता. कालिदासजी बोला.
मुद्दा असा आहे की साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका, पतपेढ्या, बाजार समित्या आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राची लुबाडणूक करणारेच आता अन्न हे पूर्ण ब्रह्मय म्हणायला लागलेत. इतक्या दिवस महाराष्ट्र लुटताना सुप्रियाताईंना हे लक्षात आलं नाही का? सचिन सावंतना हे लक्षात आलं नाही का? आणि 3 वर्ष हे सगळं 50 वर्ष सहन केल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्रासून जाऊन कदरून ह्या नरेंद्र मोदी सारखे दुष्ट माणसं या राज्यकर्ते म्हणून आले. देवेंद्र फडणवीसांना काय मतदान केलं म्हणजे काय काळ्या चड्ड्या घालून काय गावगाव ह्यांचे RSSचे कार्यकर्ते प्रचार करत फिरले होते का? शब्द काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नालायकपणाचा परिणाम नम्रता त्यांना आपण आडवा माननीय पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये असा शब्द प्रयोग करता येणार नाही. कालिदासजी आपण काय नम्रता आपण त्यांना आडवा कालिदासजी आपण या ठिकाणी चर्चेमध्ये आहोत. आपण संवैधानिक भाषा शब्दावर त्यांचा आक्षेप आहे. शेतकऱ्याची भाषा असू शकत नाही. राम कदम तुमचा आक्षेप कशावर आहे? नाही माफी मागा. तुमची संस्कृती गोळीबाराची संस्कृती शेतकऱ्याची भाषा असू शकत नाही. शेतकऱ्यावर तुम्ही जो शब्द प्रयोग वापरला त्या शब्द तुम्हाला असंसदीय शब्द प्रयोग इथे वापरता येणार नाही. मनोहर जोशींचं सरकार होतं, महाराष्ट्रावर गोळीबार केला. गोळीबार काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केला आहे. एवढी जर माहिती नसेल तर या चर्चेत थांबू नका तुम्ही. धनंजयजी गोळीबार धनंजयजी यामध्ये मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांची ताकद आज सरकारला दिसलेली आहे. आता यापुढे सरकारने चर्चेसाठी बोलवलेलं आहे. तुम्ही चर्चा करायला तयार आहात का? आता चर्चा केली पाहिजे असं वाटतंय? हॅलो, धनंजय जाधव प्रथम हे नमूद करायचं की राम कदम साहेब इथं वेळ घालवण्यासाठी आलेले आहेत. राम कदमांना या शेतकऱ्यांच्या भावनेचं कुठलंही त्या ठिकाणी गांभीर्य नाही. राम कदम साहेब या ठिकाणी वेळ घालवायला आहे. कदम साहेब, आपण याच्या पूर्वी मनसेची सुद्धा भूमिका चांगल्या पद्धतीने मांडत होता. आता आपण बीजेपी मध्ये आलात, आपण बीजेपीची भूमिका मांडताय. आम्हाला माहीत आहे आपल्याला त्या ठिकाणी सत्तेत राहण्याचं फक्त मार्ग माहीत आहेत. आपण आमचा वेळ घेऊ नका. शेतकऱ्यांच्या भूमिका समजून घ्या. या संपावर बोला. आणि आपण जो आरोप करता आहात की मुख्यमंत्र्यांनी आज जे सांगितलं की तुम्ही पण आरोप करतात की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची हे लोकांना फूस आहे, म्हणजे हे मुळात आपल्याला कुठंतरी या संपाला सामोरं जाता येत नाही. शेतकऱ्यांचं ज्या वेळेला आज त्या ठिकाणी उद्रेक झाला, शेतकरी संपूर्णपणे त्या ठिकाणी एकोपला आणि तो आपल्याला त्या ठिकाणी सहन होत नाही, म्हणून आपण हा आरोप करतायत. आपल्याला हा संप मोडण्यासाठी हा आरोपण करतायत. मला आपल्याला नम्रपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं, राम कदम साहेब, शेतकऱ्यांबाबतीत आपल्याला जर गांभीर्य असलं तर येत्या 2 दिवसामध्ये कर्जमुक्ती आणि तुमचा हा जो दुसरा स्वामीनाथ एक प्रमाणे हमी भावाची आपण त्या ठिकाणी निश्चित चर्चा करायला पाहिजे. आणि मग नंतर बाकीच्या विषयांवर चर्चा होईल. मुख्यमंत्री सांगतात की आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आम्ही चर्चा करायला गेल्यानंतर या 2 मुद्द्यावर मुख्यमंत्री चर्चा करायला तयार नाही. आणि मग आपण चर्चा करणार कधी? शेतकरी मेल्यावर आपण चर्चा करणार का? आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्वप्न दाखवलं. त्यांनी सांगितलं की भविष्यात आम्ही अमुक करणार तमुक करणार. आताही राम कदम साहेब ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्याकरता काय करायचं आम्ही हे उद्या घेऊन येतो, 2 तास चर्चा ठेवतो. अहो, तुम्ही शेतकऱ्यांकरता जे काही करणार आहे ते बघण्याकरता शेतकरी जिवंत राहायला पाहिजे. आज लोकांना त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी घेतलेल्या कर्जाच्या नोटिसा आल्यात, 101 बजावल्यात, त्यांच्या जप्तीचे आदेश झालेले आहेत. संप काळ संपल्यानंतर तुम्हाला सांगतो आत्महत्येचं प्रमाण वाढणार आहे. कारण संप काळ सुटल्यानंतर बँका जप्तीच्या मागे लागणार आहे. राम कदम साहेब, आत्महत्या जर त्या वाढल्या, आता बोलायला पोपटासारखं तुम्हाला काही वाटत नसाल, पण या आत्महत्यांची जबाबदारी आपण घेणार का? राम कदम, आता चर्चेच्या सुरुवातीलाच या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की सरकारतर्फे आम्हाला कोणतंही अधिकृत चर्चेचं निमंत्रण आलेलं नाहीये. सरकार कोणत्या मुहूर्ताचा वाट बघतेय? मी नम्रता या ठिकाणी सांगतो, मी स्वतः एक शेतकरी आहे. ग्रामीण भागातच माझा जन्म झालाय. माझे आई राम कदम जे काही माहिती देणार आहे सगळ्यांना माहिती आहे. उस्मानाबाद लातूर भागात प्रभारी आहे मी. मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे, बोलू द्या ना.
मूळ मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे. पैसे द्या ना, तुरीचे पैसे सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांना सरकारनं तुम्ही जर का लातूर आणि मार्ग काढू, पण संप करून गरीब शेतकऱ्याला, छोट्या शेतकऱ्याला अशा पद्धतीनं तुम्हाला वेठीस धरता येणार नाही. राम कदम, वेठीस धरण्यापेक्षा मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारलाय, शेतकऱ्यांना चर्चेचं आमंत्रण मिळालेलं नाही, ते सरकार कधी देणार आहे? सांगायचंय यांना सगळ्यांना चर्चेचं निमंत्रण दिलंय. आणि मी नम्रता, तुमचं जे म्हणणं आहे, मी स्वतः जरा जाहीरपणे जबाबदारीने सांगतो की हे सगळे जर चर्चेला उद्याचं सोडा, नम्रता उद्याचं सोडा, मी आत्ता सांगतो, हे सगळे चर्चेला जर आज रात्री येणार असतील तर मी स्वतः यांना माननीय मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. या सरकारची अगदी रात्री 2 वाजले तरी सगळ्यांबरोबर चर्चा करण्याची तयारी आहे आणि पॉझिटिव्ह पद्धतीनं मार्ग काढण्याची तयारी आहे. आता जाहीर सांगितलेलं आपल्याला, तुम्ही चर्चेला आलात तर ते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातील, चर्चा करायला तयार. हा मूळ मुद्दा आहे. संदीप गिड्डे, शेतकऱ्यांची ताकद समोर आलेली आहे, चर्चा आता करणार का? गेलेलो होतं, चर्चेला गेलेलो होतो, या ठिकाणी परवा देखील आम्ही मुख्यमंत्र्यांच्या, मी स्वतः तुम्हाला घेऊन जातो आता मुख्यमंत्र्यांकडे. चला, या ठिकाणी आपण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये किती गुंतवणूक करणार आहे, हायवेमध्ये किती गुंतवणूक करणार आहे, पाण्यामध्ये किती गुंतवणूक करणार आहे, या गोष्टीवरती त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं. शेतीविषयी आपण काय करणार आहे, कर्जमाफीविषयी काय करणार आहे, यावरती काही सांगितलं नाही. नम्रता मॅडम, मला या ठिकाणी हे सांगायचं आहे, राम कदम साहेब, आज या ठिकाणी पिंपळगाव टोल नाक्यावरती गोळीबार झालेला आहे. आता राम कदम यांनी सांगितलं की तुम्हाला त्यांनी आता ते मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी घेऊन जायला तयार आहात. आता नव्यानं तुम्ही पुन्हा एकदा चर्चा करून तुमच्या मांडण्या तुम्ही नव्यानं आज या ठिकाणी शेतकऱ्यावरती गोळीबार केलेला आहे. हे सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या छातीवर बंदूक ठेवतंय आणि दुसरीकडे चर्चेला बोलवतंय. आधी सरकारनं या ठिकाणी पोलीस बळाचा वापर पूर्णपणे थांबवावा. आज या ठिकाणी पिंपळगाव टोल नाक्यावरती गोळीबार झाला, एक शेतकरी या ठिकाणी जखमी झालेला आहे. राम कदम, सरकारच्या शेतकऱ्यांच्या छातीवर तुम्ही बंदूक ठेवताय आणि दुसरीकडे चर्चेला या म्हणताय. राम कदम, बळ जे आहे पोलीस बळ बंद करा. नम्रता उगाच या ठिकाणी नम्रता शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा कुणी या ठिकाणच्या वक्त्यांनी प्रयत्न करू नये. जो हिंसेचा मार्ग ज्यांनी हातात घेतलाय ते शेतकरी नव्हेत, ते मार्गाबद्दल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पण पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. स्पष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, आज या संपाची जी पहिली गाडी जी आहे पिंपळगाव टोल नाक्यावरती पेटवली गेली, त्या गाडीमध्ये काय होतं हे राम कदम साहेबांना मला सांगायचं आहे. या ठिकाणी त्या गाडीमध्ये गोमांस होतं. गाडी पेटवणं योग्य आहे का? गाड्या कोण अडवतं? गाडी पेटवणं योग्य आहे का? गाडी शेतकरी पेटवू शकतो का? शेतकरी गोमांसची गाडी पेटवत नाही. हिंसक वळणच्या बाबतीत तुम्ही बोलताय, भाजपने या सगळ्या गोष्टीला हिंसक वळण दिलेलं आहे. हिंसक पहिली जी गाडी पेटली, ती जी गाडी पेटली मी स्वतः बघून आलोय, त्या गाडीमध्ये गोमांस होतं आणि गोमांसच्या गाड्या कोण पेटवतात हे भाजप तुम्ही सांगा. आम्ही काही ह्यामध्ये शेतकऱ्याला इंटरेस्ट नाही, काँग्रेस राष्ट्रवादीला इंटरेस्ट नाही. हिंसक वळण, गोमांसची गाडी हे कोण पेटवतंय तुम्हाला माहित आहे. राम कदम, त्यामुळे पहिली गाडी कुणी पेटवली असेल तुमचं तुम्ही या ठिकाणी उत्तर द्या. राम कदम, नम्रता बघा, आता या ठिकाणी नम्रता या ठिकाणी बघा 2 वेगवेगळी विधानं आहेत. चर्चेच्या प्रारंभी म्हणाले की सरकार आम्हाला चर्चेला बोलवत नाही. मी म्हणालो की चला आता 10 वाजता चर्चा संपली, मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. लगेच म्हणतात की नाही, असं नाही, तसं नाही. हे असं दोन्ही बाजूनी बोलता येणार नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना स्पष्ट आहे की हे सरकार, फडणवीस सरकार तुमच्याशी चर्चा करायला पॉझिटिव्ह पद्धतीनं मार्ग काढायला तयार आहे. पण अशी कोणती शक्ती आहे की तुम्हाला चर्चा करायला रोखते, हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कळू द्या. ठीक आहे, तुमचा संवादच तुम्हाला करायचा होता. संवाद करायचा होता ना, आमची पण दारं मोकळी आहेत ना चर्चेसाठी. तुम्ही ज्या ठिकाणी आमची दारं मोकळी, ठिकाणी कार्यकर्ते हिंसा, आमचं शेतकऱ्याचं शनी शिंगणापूर आहे, चारी बाजूने मोकळा आहे. ज्यांना चर्चेला प्रत्येक जण असं सांगताय, म्हणजे एकीकडे राम कदम सांगतायत की आम्ही चर्चेला तयार आहोत, तुम्ही या. दुसरीकडे शेतकरी सांगतायत की आमची दारं मोकळी आहेत, चर्चेला तुम्ही या. आज महाराष्ट्रातल्या रस्त्यावरती जे दिसलं ते या शेतकऱ्याचं आक्रमक रूप होतं आणि ती त्याची उद्विग्नता होती. त्याच्याबद्दल नक्कीच प्रत्येक जण संवेदनशील असलाच पाहिजे, कारण हा शेतकरी गेले इतकी अनेक वर्ष हे
धोरण लकवा म्हणा किंवा इतर अनेक गोष्टींमुळे, आसमानी सुलतानी संकटांमुळे तो पिचलेला आहे. मात्र आता वेळ अशी आहे की केवळ आक्रमक होऊन भागणार नाहीये, कुठेतरी चर्चा करून हा प्रश्न नक्कीच सोडवला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे आणि सरकारने तर त्याहीपेक्षा जास्त ताकद त्या चर्चेसाठी लावणं गरजेचं आहे. नाहीतर परिस्थिती आणखी जास्त चिघळेल, कारण शेतकरी संपावर गेलेला आहे. या कार्यक्रमासाठी, या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.